रस्ते बांधकामातल्या बनवाबनवीला लगाम कामाचे तुकडे पाडू नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. बांधकाम विभागाचे टोचले कान. मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागला असून एका दिवसात तापमानात 4 अंशांची वाढ. बुधवारीही वातावरण कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मध्यरात्री अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस. कुणाल कामराला चौकशीला बोलवल्यावरही तो अनुपस्थित राहिल्यामुळे अखेर मुंबई पोलिसांनी त्याला तिसरे समन्स पाठवले. टवाळखोर व्यक्तीने एका इस्माच्या घरावर केली दगडफेक. अकोला शहरातील अनिकट भागातील घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. भूमाफियांकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीची चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल. मंत्रालयात आज संध्याकाळी 7 वाजता बैठक. बैठकीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांना आमंत्रण. अन्न आणि औषध विभागाचं विधेयक केंद्राकडून मागे घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. भेसळ संदर्भात कारवाई करण्याबाबत राज्याने केंद्राकडे पाठवलं होतं विधेयक. भिवंडी शहरातील अंजूर फाटा चौक ते अंजूर मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी. ठाणे ते भिवंडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने आज रात्री राहणार प्रवेश बंदी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.